नमस्कार, मी महेश पाटील. हायब्रिड ज्वारीला तब्बल 4,023 रुपये प्रति क्विंटल भाव. आकडा ऐकून तुम्हाला विश्वास बसत नाही ना? पण बरोबर, हा अगदी खरं आहे की हा भाव ठरलाय. आता ह्या 4,023 रुपये प्रति क्विंटल हायब्रिड ज्वारीला भाव कोण देतंय आणि कोणामार्फत मिळतोय आणि कुठे खरेदी केली जाते, कुठे ज्वारी ती विकली जाणार, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्र, शेतकरी खरीप आणि रबी दोन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेत असतो. ज्वारीचा शेतमाल आल्यानंतर शेतकऱ्याला ती ज्वारी मार्केटमध्ये आणून विकावी लागते. जनरली शेतकऱ्याला बाजारात सध्या तरी 2 वर्षापासून 17 ते 2200 रुपयापर्यंत बाजार मूल्य मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ज्वारी हे पीक जास्तीत जास्त परवडत नाही. मग त्यामागची शासनाची जबाबदारी काय आहे की शासन एक आधारभूत किंमत म्हणजेच त्याला आपण हमीभाव, त्याला आपण इंग्लिशमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस असे म्हणतो, ही आधारभूत किंमत जाहीर करत असतो. आता हा हमीभाव कोण जाहीर करतं तर केंद्र शासन जाहीर करतो आणि तो डिक्लेअर करण्याचा कालावधी असतो जून महिन्याचा. जून महिना म्हणजे शेतकऱ्यांचं पूर्ण वर्ष सुरू करण्याचा महिना आहे. खरीप आणि रब्बीचा अगोदर हा हमीभाव पूर्ण वर्ष होण्याच्या अगोदर सुरू करावा लागतो, जेणेकरून तो हमीभाव बघून शेतकरी ठरवू शकतो की कोणते पीक आपण लागवड करावी जेणेकरून आपण फायद्यात राहू. आता या हमीभावाचा उद्देश काय आहे? हा हमीभावाचा उद्देश असा की शासन जेव्हा मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसेल किंवा खूप भाव कमी मिळत असेल त्यावेळेला शासनाची जबाबदारी की हमीभावाने शासनाने शासकीय खरेदी सुरू करावी. आता आपण बघू की ज्वारीची खरेदी कधी आणि कशी होते या हमीभावांतर्गत. रब्बी ज्वारीची काढणी जनरली फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत शेतकरी करत असतो. दरवर्षी मे महिन्यापासून शासन त्या रब्बी ज्वारी शासकीय खरेदी अंतर्गत मे महिन्यामध्ये त्याची ऑनलाईन नोंदणी सुरू करतो आणि ॲक्च्युअल खरेदी जून महिन्यापासून सुरू होते. पण प्रतिवर्षी शासन अगोदर एक क्वांटिटी ठरवत असतं की त्या क्वांटिटीमध्ये शासन शेतकऱ्याकडनं माल खरेदी करतो किंवा ज्वारी खरेदी करतो. जनरली 16 ते 20 क्विंटलपर्यंत क्वांटिटी ठरलेली असते. पण शेतकऱ्यांकडनं काही मागण्या आहेत की त्या शासनाने त्या मागण्यांचा विचार करावा. पहिली म्हणजे ज्या वेळेला फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये ज्वारीची काढणी होते त्याच वेळेला शेतकऱ्यांची खरेदी असावी, कारण बहुतेक शेतकऱ्यांनी साठवणुकीची सोय नसते. त्यानंतर दुसरं असं की ज्वारीचं उत्पादन शेतकऱ्यांच्या लेवलवर प्रति हेक्टरी 50 ते 80 क्विंटल येतं, पण शासन त्या उलट 16 ते 20 क्विंटल एवढीच खरेदीची मर्यादा असते. त्यासाठी शासनाने ही मर्यादा वाढवावी. त्यानंतर तिसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की शासनाने फक्त हमीभाव जाहीर न करावा, त्या हमी खरेदी ही करावी. हमी खरेदी म्हणजे काय की प्रत्येक शासनाने शेतकऱ्यांना हमी द्यावी की प्रत्येक शेतकऱ्याचा जी ज्वारी पीक आहे, ज्वारी पिकाचं उत्पन्न आहे ते हमीने खरेदी होईल किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं संपूर्ण पीक खरेदी केले जाईल, ना की जेवढे रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याच्यातल्या काही शेतकऱ्यांची फक्त खरेदी होते. तर शेतकरी मित्र हो, ही होता आपला आजचा व्हिडिओ ज्वारी पिकाचं हमीभाव आणि त्या अंतर्गत हमीभाव अंतर्गत झालेली खरेदी. तर शेतकरी मित्र, तुम्हाला जर अजून बाकीच्या पिकांचा हमीभाव किंवा आधारभूत किंमत तुम्हाला माहिती हवी असेल त्याविषयी, तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. धन्यवाद.